नाशिकमधल्या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती सप्तशृंगी गडावर भाविकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। गडावरती जाण्यासाठी बंदी असल्यामुळे पायथ्याला नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। दरम्यान काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती गडावर जायला बंदी घालण्यात आली आहे। मी उभा आहे सप्तशृंगी गडाच्या या पायथ्याशी। या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस सुरू होता, मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे आणि उसंत घेतल्यानंतर जे ढग आहेत ते आता आपण या दृश्यात पाहू शकतो की त्या डोंगरांच्या रांगांमध्ये ढगांची सुद्धा वाटचाल सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता, ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर पुढचे 3 दिवस सप्तशृंगी गड आता भाविकांसाठी बंद करण्यात आला। मात्र प्रशासनानं त्यांना गडाच्या पायथ्याशी नवस फेडण्याची मुभा दिलेली आहे। पाऊस उघडल्यामुळे या ठिकाणी भाविक आपला नवस फेडतात। मात्र आज म्हणजे 7 जुलैपासून ते 9 जुलैपर्यंत सप्तशृंगी गडावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, हे शासनानं स्पष्ट केलेलं आहे। तसा आदेश काढलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही सुद्धा आवाहन करतो की अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा। निश्चितच आपल्या सर्वांच्या सोयीसाठी शासनानं काही ज्या आव्हान केलेलं आहे त्याचं पालन करा, अशीच आमची देखील विनंती। नितीन ओझा, एबीपी माझा, सप्तशृंगीगड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।